संध्याकाळच्या वेळेला हरवलं अक्षरशः. नवसाला पावणारा भांडूपचा राजा हे नाव आलं कसं? हे नाव लोकांनी दिलेलं नाव आहे. खरोखरच हा राजा नवसाला पावतो. आपल्या भांडूपच्या राजाची आगमनाची डेट काय असणार आहे यावर्षी जर भाविकांना यायचं झालं? नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भक्त गणराजचे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आपला पॉडकास्ट एपिसोड शूट करणार आहोत. तर या वर्षीचा सेकंड एपिसोड आपण नवसाला पावणारा भांडूपचा राजा या बाप्पाला समर्पित करणार आहोत. तर त्या बाप्पासोबत जोडलेले त्यांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते हे आता त्यांचं इंट्रोडक्शन देतील आपल्याला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पांडुरंग रणसोत्सव मंडळ भांडूपचा राजा. या भांडूपच्या राजाचा कार्यकर्ता म्हणून मी माजी अध्यक्ष राजन कांदेकर. भांडूपच्या राजाला मानाचा मुजरा. मी राकेश शांताराम सुर्वे. आज 36 वर्ष या मंडळामध्ये मी या मंडळाचा कार्यकर्ताच म्हणेन. मग त्यामध्ये माझी अध्यक्ष झालो, माझी सेक्रेटरी झालो, आज कार्याध्यक्षपदी आहे. आणि त्यानंतर आमचे नितीन गाडी वगैरे सांगतील. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे मला असं आठवतं की मला जेव्हा समजायला लागलं तेव्हापासूनच मी या मंडळात आहे. आज आमचे वडील झाल्यानंतर त्यानंतर मी आलो, आता मुलगा आहे. त्यानंतर भांडूपच्या राजाचं या मंडळामध्ये मी सेक्रेटरी, खजिनदार, त्यानंतर आता मार्गदर्शक सल्लागार म्हणून काम करत आहे. आणि आमचं या नवीन पिढीला जे आता युवा जनरेशन आहे त्यांना आम्हा सर्वांचं मोलाचं सहकार्य राहील. त्यांनी अशीच उन्नत म्हणजे मंडळाला पुढे नेण्याची जी मनसुबे आखलेले आहेत त्या गणपती बाप्पा चरणी आमची प्रार्थना आहे की ते सर्वांचे पूर्ण हो आणि मंडळाचं नाव पूर्ण आपले जे मुंबईभर आहे ते प्रसिद्ध हो हीच सदिच्छा. धन्यवाद. मी संजय भागुराम साळवी. मी वयाच्या जवळजवळ 18 ते 20 वर्षापासून या मंडळासाठी काम करत आहे. मी या काळात सेक्रेटरी, खजिनदार ही पदं मी भूषवलेली आहेत. जरी आता ज्या नव्या पिढीला काही अडचण येत असेल तरी त्यांनी आमच्याशी बोलावं, आम्ही त्यांना जरूर सहकार्य करू. नमस्कार. मी भांडूपच्या राजाला नतमस्तक होऊन. माझं नाव रमेश महादेव हरावडे. मी या मंडळाचा जुना कार्यकर्ता आहे. वयाच्या 18 वर्षापासून मी या गणपती मंडळाचं कार्य करतो. त्यानंतर अध्यक्षपद, सेक्रेटरीपद आणि माझ्याबरोबर सहकार्य करणारे नितीन गाडीवकर, संजय भागुराम साळवी, राकेश सुर्वे, राजन कांदेकर आणि इतर आमची सहकारी नवीन मंडळ या लोकांबरोबर काम करण्याबरोबर मी त्यांना सांगू इच्छितो की आता ह्या टायमाला मी गणपती उत्सवामध्ये आल्यानंतर की ज्या टायमाला मागी गणपती येतो त्या टायमाला मला आठवण होते आमच्या गणपती मंडळाची. सर्व कार्यकर्ते आठवण करून देतो, बाबा आता गणपती आलेले आहेत आणि आपल्या भांडूपच्या राजाची आता सुद्धा हे करा, सुरुवात करा. एवढं बोलणे माझं 2 वर्ष. तर काका, नवसाला पावणारा भांडूपचा राजा हे नाव कसं आलेलं? काय अनुभव आहे त्याच्या मागे, का काही एक गोष्ट असेल जी तुम्हाला सांगावीशी वाटेल? नवसाला पावणारा भांडूपचा राजा हे नाव आलं कसं? हे नाव लोकांनी दिलेलं नाव आहे. कारण बऱ्याचशे लोकांचे अनुभव आहेत तिथे. तर खरोखरच हा राजा नवसाला पावतो. असे बरेचसे किस्से आहेत. ज्या विभागातून आम्ही वर्गणी घेतो, स्वइच्छेने आम्हाला वर्गणी देतात, आपण देणगी म्हणू त्यांना. तर लोकांनी प्रत्येक वेळेला हातभेटीचे नारळ दिलेले आहेत, त्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत. आजही 69 वर्ष आहे आमचं. आजही आमच्या मंडळाला सकाळी 11 वाजता जे नवस चालू होतात ते संध्याकाळी उत्तर पूजा होईपर्यंतच नवस करणे आणि नवस फेडणे हाच विषय असतो. आम्ही अनाउन्समेंट करून करून अक्षरशः थकतो. 8 वाजता आमचा गणपती बाहेर निघतो. ही भांडूपच्या राजाची ख्याती आहे. तर त्याच्यामध्ये काही असा किस्सा झालाय की कोणाला नवस पावलाय तो, किंवा त्याच्यामध्ये 2-3 जणांनी नवस केला आणि त्यांना तो लगेच गणपती पावलाय, तर असे काही किस्से आहेत तुमच्याकडे त्या related? 100% मी तुम्हाला सांगू शकतो. असे किस्से भरपूर आहेत. मी एक किस्सा सांगेन की आम्हाला जो गणपती आम्हाला विनामूल्य आम्हाला जे भेट देत आहेत ते कोटक परिवार, मनोज कोटक आमच्या भांडूपमधलेच रहिवासी.
अगदी 9x9च्या रूममध्ये राहणारे हा परिवार, ह्या परिवाराने आम्हाला 10,000चा गणपती द्यायला सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या ऐपतीप्रमाणे. आणि गणपती बाप्पाने एवढा त्यांना प्रचंड आशीर्वाद दिला. ते सेवाही करतात गणपती मंडळाची. आणि आजही ते गुजरात, मुंद्रा इथे राहायला गेलेले आहेत. आज ते अब्जोपती आहेत. म्हणजे आम्हाला त्यांचा अभिमान आहे, की आमच्या मंडळातली व्यक्ती आज ही मोठी व्यक्ती आहे. आणि त्यांनी देवाकडे काहीतरी मागितलेलं, की हमको रहने के लिए घर चाहिए. आज प्रत्येकाला एक एक बंगला आहे. प्रत्येक मुलासाठी एक सेपरेट बंगला आहे. हा एक त्यांचा अनुभव आहे. आपण त्यांना व्हिडिओ कॉलवर नंतर तुम्ही ऐकालच. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझा मुलगा, आम्ही जीव चौपाटीला बसलो होतो, मी, माझी मिसेस आणि 2 मुलं. माझा मुलगा संध्याकाळच्या वेळेला हरवला अक्षरशः. माझी मुलगी माझ्या बाजूला होती आणि मी गणपती बाप्पाला बोललो, तर खरोखरच तू नवसाला पावणारा असशील तर माझा मुलगा मला मिळाला पाहिजे. मी मरेपर्यंत सेवा तुझी करेन. आणि काय चमत्कार झाला मला काही कळलं नाही. आम्ही दोघे सैरावैरा धावू लागलो. माझा मुलगा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसला होता. आणि हा माझा स्वतःचा अनुभव. दुसरा अनुभव माझे परममित्र सांगतील तुम्हाला. हा भांडूपचा राजा हा खरोखरच हे जागृत देवस्थान आहे, जागृत स्थळ आहे ते. तिथे रोज सकाळी लोक जेव्हा पहाटे कामावर निघतात तेव्हा त्या तिथे पाया पडून निघतात. म्हणजे असा त्यांचा प्रत्येकाचा असा अनुभव आहे की बाबा हा जागृत स्थळ आहे आणि इथे आपण नतमस्तक झालं पाहिजे. असे बरेचसे अनुभव आहेत, किस्से आहेत जे प्रत्येकाला असे वेगवेगळे आलेले आहेत. काही वर्षापूर्वी जेव्हा गणपती विसर्जन झालं, सगळे विसर्जन करले, विसर्जनामध्ये सगळे थकलेलेच असतात, सगळे जाऊन आपापल्या घरी झोपले. तर आमच्या तिथले जे शिवरामचे कासार होते तेही घरी आपल्या झोपले होते. ते पलंगावरून खाली पडले आणि त्यांना उठवलं, अरे मी एकटाच बसलो आणि तुम्ही सगळे झोपलात. ते सगळे धावत खाली आले आणि सगळ्यात जे जुने कार्यकर्ते होते, जी जुनी मंडळी होती, त्यांना जमा केलं आणि रात्रभर तिथे जागत बसले. आमच्याकडे ही प्रथा आहे, गणपती विसर्जन होऊन आलं की आम्ही रात्रभर तिथे बसलेलो असतो. आमच्या विभागामध्ये एक शिंदे म्हणून कुटुंबीय होते. म्हणजे आज म्हणजे आमच्या 40 वर्षापूर्वी. 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा आम्ही आम्ही त्यावेळेला खूप लहान होतो. पण जेव्हा त्यांची स्वतः आम्ही ती गोष्ट ऐकली की त्यांची आईने आमच्या गणरायासमोर नवस केला होता मुलासाठी आणि त्या विसरल्याच्या नंतर त्या आम्हाला सांगत सांगत असताना आमच्या पण एकदम अंगावरती त्याला असं काटा आला की मला साक्षात गणरायाने घरी येऊन रात्री की तू मला विसरलीस, तू माझा नवस नाही फेडलास. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांच्या मुलं नातवंड, आज ते दोघं हयात नाहीयेत, पण त्यांची नातवंड मुलं आजही 11 दिवसामध्ये त्यांच्या वेळेनुसार येतात. हातबिडीचा नारळ ते देवासमोर सगळं त्यांचं ते आहे, ते सर्व देवाची नैवेद्यापासून सगळी सेवा करतात आणि ते जातात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या ठिकाणी आमचे नितीन घाडीवकर आले आहेत, ते पण सांगतील. नवसाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या मंडळातले कार्यकर्ते एक आहेत दशरथ गाडी, तो हॉस्पिटलला ॲडमिट होते. तर त्यांच्या हाताला वगैरे पाय फ्रॅक्चर झालेलं होतं आणि आमची मिरवणूक दुसऱ्या दिवशी होती. तर आमचे वडील जवळजवळ 26-27 वर्ष, म्हणजे मला वाटतं 1964ला इथे भांडूपला आले, 1958ची स्थापना. तेव्हापासून म्हणजे आमची आता ही तिसरी पिढी आहे या मंडळात, म्हणजे प्रत्येकाचीच. म्हणजे यांचे वडील, नंतर आम्ही, नंतर आता आमची मुलं आहेत. काय. तर त्याला डॉक्टरनी पण मनाई केलेली किंवा नाही. आमचे वडील आले, ते अंगारा घेतला, त्याला अंगारा लावला. त्यांनी त्या दिवशी पूर्ण विसर्जन मिरवणूक ते बँजो वाजवून काढली. ते म्हणजे हाताला लागलेला असताना सुद्धा फ्रॅक्चर झालेला होता. तर हे म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना पण चांगले अनुभव आहेत आणि बाहेरचे अनुभव तर आपण ऐकले जात लोकांकडून. जेणेकरून म्हणजे एका दोघांना होते, ज्यांना मुलं नव्हते होत होती. म्हणजे आमच्या भाचीचंच उदाहरण आहे. ती राहायला कांदिवलीला आहे. तिला जवळजवळ 2-3 वर्ष मूल होत नव्हतं. ती सहज आलेली माझ्या घरी. ती मी बोललो, तू बोल, इथूनच बोल. तेव्हा गणपती बाप्पा पण नव्हते. तर बोललो, तिने तिथल्या ते नवस बोलला. नंतर मग जवळजवळ 1 ते 1.5 वर्षांनी नंतर ती बाहेरगावी गेली राहायला. त्यानंतर आल्यानंतर मुलीसकट वगैरे येऊन तिने ते म्हणजे सोन्याचा पाळणा वगैरे देवाला अर्पण केला. अशा कित्येक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. गणपतीचं जे आगमनाचं नियोजन असणार आहे ते तुम्ही कसं पार पाडणार आहात? उत्सवाची तयारी साधारण तुम्ही किती दिवसा आधीपासून चालू करतात आणि किती कार्यकर्ते त्याच्यामध्ये तुम्हाला मदतसाठी असतात पूर्णपणे?
गणेश उत्सव हा म्हणजे आपला एक जिव्हाळ्याचा विषय आहे. गणपतीची चाहूल लागली ना, की एक एक कार्यकर्ते एकमेकाला फोन करायला सुरुवात करतो. अरे जमलं पाहिजे, जमलं पाहिजे. साधारण आम्ही आता या 69 वर्षी म्हणाल तरी आम्ही गेली 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 4 महिने आम्ही 4-5 महिन्यापासून आम्ही एकमेकाला सुरुवात केलेली आहे, की आपण गणपती कसा साजरा करायचा. आता आम्ही यावर्षी तर 69 साजरा करत असताना आम्ही 17व्या वर्षाचा पण आम्ही कसा साजरा करायचा ह्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. तर काका, मूर्तीचं जे रूप असतं किंवा जी उंची असते ती तुम्ही कशी डिसाईड करता? म्हणजे मंडळामध्ये आपापसात मीटिंग करता किंवा मूर्तीचं रूप कसं असेल हे तुम्ही कसं ठरवता? ना आमची मूर्ती ठराविक प्रमाणातच होती पूर्वी. आमच्याकडे सोडावाला चाळीमध्ये गणपती बसायचा. कासार फॅमिली याच्यामध्ये चांगली असायची आणि आहेत पण. त्यावेळेला आमची मूर्तीची 8.5 फूट, 9 फूट अशी मूर्तीची उंचीच होती. कालांतराने आता काय झालं, आमच्याकडे त्यावेळेला चलचित्राला जागा होती प्रचंड आणि आम्ही धार्मिक आणि सामाजिक विषय घेऊन आम्ही अ, गणपती मंडळाला आमच्या बक्षीसही मिळालेलं आहे. आम्ही चलचित्रामध्ये आमचं या मंडळाचं नावच होतं. कारण माणूस 6 वाजता लाईन लावेल, त्याचं 9 वाजता दर्शन व्हायचं. कारण मग ती आमच्याकडे असे विषय होते, की संत तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार, आम्ही स्वामी समर्थांचं सीन केलं. पाण्यामधून दिवे पेटवलेले आहेत. श्रीकृष्ण जन्म केलेला आम्ही. अशा बऱ्याचशा आम्ही हिरण्यकश्यप केलेलं आम्ही. असे रामायण केलेलं आहे, महाभारत केलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी केल्यानंतर आम्ही सामाजिक विषयावर उतरलो, की पाणी वाचवा, पुन्हा निसर्ग वाचवा. त्याच्यानंतर घाटकोपरला तुम्हाला आठवत असेल एक प्रसंग झालेला, की धरड कोसळली होती. हा. ती धरड कशामुळे कोसळते आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, हाही आम्ही देखावा सादर केला होता. त्यावेळेला प्रचंड गर्दी झालेली आणि आम्हाला त्याच्यामध्ये BMCचं पारितोषिकही आम्हाला मिळालेलं. असं आमचं ह्या गणपतीचं आमचं ते एक महत्त्व आहे आमच्या मंडळाचं. तर काका, आता बघू शकता की लॉकडाऊनचे जेवढे पण वर्ष होते ज्यामध्ये आपण घरी होतो किंवा आपण गणपती पण बसवत नव्हतो त्या टायमामध्ये, तर लॉकडाऊनचा फेज तुमचा कसा होता फायनान्शियली? जेव्हा परत गणपती चालू झालेले तर त्यानंतर तुम्ही फायनान्शियली वर्गणी किंवा बाकीच्या गोष्टी कशा हँडल केल्या? तो एक काळ 2-3 वर्ष जी होती, सर्वांसाठी ती एकदम वाईट होती. आणि त्या काळामध्ये आम्ही वर्गणीला कोणाकडेही गेलो नाही. सभासद वर्गणी आणि सभासदांच्याच पैशावरती लोकांनी देणग्याही दिल्या, लोकांनी वर्गणीही दिल्या. पण जाऊन वर्गणी काढणं हे आम्ही नाही केलं त्या पिरियडमध्ये. गणपतीची मूर्ती आमची छोटी होती. आम्ही त्यावेळेला आमच्याच बाजूला आम्ही नैसर्गिक तलाव स्वतःचं बनवलेलं. त्या तलावामध्ये आम्ही आमच्या गणरायाचं विसर्जन केलं. म्हणजे सामाजिक आणि या सर्व घडामोडी करत असताना पुढच्या पिढीसाठी किंवा पुढच्या जनरेशनसाठी आमच्याकडनं नेहमीच प्रयत्न चालू असतात. म्हणजे आज राजन कांदेकर असून दे, संजय साळवी, रमेश अरावडे, नितीन गाडीवकर, मी स्वतः असू दे, अजून बरेच कार्यकर्ते आहेत, की ज्यांचं आज आमच्या मंडळासाठी एवढं प्रमाणाच्या बाहेर त्यांचं सहकार्य असतं, की फायनान्स आज आमचं एवढं 69 वर्षापर्यंत आम्ही येत असताना वर्गणीच्या रूपात नंतर आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः आज सभासद वर्गणी काढायला सुरुवात केली. आणि आज सगळ्यात जास्त सभासद वर्गणीच्या आणि त्यात सर्वात मी यावर्षी आमच्या जेवढ्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांना मी धन्यवाद देईन, की त्यांनी सुद्धा आम्हाला गेल्या वर्षीपासून सभासद वर्गणी द्यायला सुरुवात केली आहे. आणि कसं आहे, आज पुढे महागाई वाढत चालली आहे, काय वाढत चालली आहे, सगळ्याच गोष्टी महाग पडत चालल्या. तर आपल्या गणरायासाठी आपल्याला काय करायचं ते आता ही युवा पिढी ठरवते. आमच्या बरोबर त्यांचं बोलणं असतं, चर्चा असते, त्यातून एक काहीतरी चांगला विषय ठरतो आणि आम्ही त्या पुढे मार्गस्थ होतो. तर आता तुम्ही युवा पिढीचा जसा विषय काढला, तर आधीचे जे मंडळी होते, आपले ज्येष्ठ मंडळी, ते लोक जशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करायचे आणि आता जसा गणेशोत्सव साजरा होतोय, तर त्या अकॉर्डिंगली तुमचं कसं मत आहे की आधीचा गणेशोत्सव थोडा बेटर होता की आताचा सोशल मीडियामुळे झालेला गणेशोत्सव थोडा चांगला वाटतो? नाही, नाही. बेटर दोन्ही आहेत. जुन्या मंडळांनी बेटर आहे.
कारण जे जुन्या जुन्या कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं चालू केलेलं तेच आताची पिढी पुढे नेते. म्हणजे तेव्हाही चांगलाच होता आणि आताही चांगलाच आहे. असं नाही की कोणाला नावं ठेवण्याचं. सांगायचा उद्देश असा आहे, जुन्या पिढ्याने जे आम्हाला शिकवण दिलेली ना ती आम्ही घेऊन चाललोच आहे. आमच्या गणपतीमध्ये कसं आहे, आम्ही आगमनाला विसर्जनाला गुलाल उडवत नाही आम्ही. कारण गुलालाचे किस्से काही झाले होते, त्याच्यामुळे गुलाल जे आम्ही बंद केले, ते जुन्या पिढीने आम्हाला बंद करून दिले, तर आत्तापर्यंत बंदच आहेत. काही आता ज्या रीतिरिवाजाप्रमाणे आताची यंग पिढी आहे, त्यांना असं वाटतं की आगमन कसं व्हायला पाहिजे. पूर्वी कसं आहे, रात्री आम्ही जायचो, गणपती गाडीमध्ये टाकायचो आणि घेऊन यायचो. कोणाला माहितीच नाही गणपती येऊन कधी बाप्पा बसले कोणाला माहिती नाही. पण आताचं कसं झालंय हे नवीन पिढीला, की गणपतीचं आगमन हे जोरात झालं पाहिजे. हो. तर जो तो आपल्या यथाशक्तीप्रमाणे करतो, पण आमचा मंडळाचा खर्च एकदम कमी प्रमाणात असतं. आमचं ठरलेलं असतं. वायफळ खर्च हा कुठे झाला नाही पाहिजे. मग प्रत्येक कार्यकर्ता आपल्या खिशाला हात घालून हा आगमनाचा जो मोठा सोहळा आहे, हा साजरा करतो. हा जुन्याचा आणि नवीन मधला थोडासा तफावत आहे. पण मंडळी तीच आहे, जुनीही तशीच आणि नवीनही तशीच. तर आता गणेशोत्सवामध्ये आणि गणेशोत्सव सोडून आपण आपल्या मंडळाद्वारे काही सामाजिक उपक्रम किंवा काही शिबिर वगैरे असं राबवतो का? गणेश उत्सवामध्ये आपण रक्तदान शिबिर हे सातत्याने गेली किती अनेक वर्ष आम्ही राबवत आहे. त्याच्यानंतर लहान मुलाचे जे कार्यक्रम असतात, स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, जी लहान मुलांची चित्रकला, निबंध स्पर्धा, या सगळ्या ज्या काय आहेत त्या आम्ही घेत असतो. आणि आम्ही ह्यावर्षी म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आम्ही लकी ड्रॉची पण आम्ही सिस्टम ठेवलेली आहे. तो लकी ड्रॉ आमच्या म्हणजे जे वर्गणीदार आहेत त्यांच्या घरापर्यंत हा लकी ड्रॉ प्रत्येकाला हा जातो. आणि आमच्या इथे दरवर्षी अ, 2 वेळेला आरती असते. त्याच्यानंतर आमचा जो सत्यनारायणचा प्रसाद असतो, महाभंडारा असतो. त्या भंडाऱ्यासाठी इथला जो वर्गणीदार, देणगीदार आहे आणि जे भाविक आहेत, ते सर्वजण या गणपतीला हजेरी लावतात. आणि नंतर जर तुम्ही 10 दिवसाचं म्हटलात, सुरुवातीपासून सांगायला गेलं तर आमचं मंडळ सामाजिक कार्यामध्ये खूप पुढे आहे. तुम्ही या 26 जुलैचा पाऊस तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, 2005ला आम्ही असेच बसलो होतो सगळेजण आणि अशीच एक कल्पना निघाली की आपण त्यावेळेला दिवा दिवा गावामध्ये बी आर नगर वगैरे जे आहेत ते आंबेडकर नगर तिथे लोकांना म्हणजे खूप पाणी होतं. पियाच्या पाण्याचे पण त्यांना खूप हे होता. तर असंच आपण एक एक बाटल्या जमा करू आणि तिथे वाटून येऊ असं सहज आमचं निघालं. आणि बाटल्या जमा करता 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 जवळजवळ आम्ही म्हणजे अन्नधान्यापासून साबण, कोलगेट म्हणा, तेल म्हणा, असे 5-6 ट्रक अशा आमच्या भरभरून लोकांनी आम्हाला आमच्या मंडळाला थोडा प्रतिसाद दिला. आम्ही त्यावेळेला बी आर नगरमध्ये गेलो, दिव्याला गेलो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं नंतर आम्हाला कळलं की विठ्ठलवाडी, खळे गोलवलीला हां, त्या ठिकाणी पण तशीच होती. परत आम्ही बसलो. परत आमचे 2-3 ट्रक भरून माल लोकांनी आम्हाला हे दिलं. डॉक्टर वगैरे डॉक्टर वगैरे आम्ही घेतले, मेडिसिन्स घेतल्या. त्यावेळेला तेही तिथे वाटल्या. अ, 10 दिवसामध्ये आमचा ब्लड कॅम्प असतोच. नेत्रचिकित्सा शिबिर असतं. महिलांसाठी पण आम्ही डॉक्टर्स बोलवून त्यांच्या पण ज्या काही आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही शिबिर राबवतो. बऱ्याच गोष्टी आमच्या नवीन पिढीच्या माध्यमातून किंवा काय आता चाललंय. आता तसं आहे, आता तुम्ही बोललात की मागची पिढी आणि आताची पिढी. त्यावेळेला मोबाईल नव्हते, आज मोबाईल आले. त्यावेळेला रील्स नव्हते, आज रील्स आल्या. आज यंग पिढी रील स्टार्स यांच्या सुद्धा त्या स्पर्धा भरवतात. असे हळूहळू का होईना आम्ही पण त्यांच्याबरोबर, ते आमच्याबरोबर एकत्र आम्ही चाललो आहोत. आणि पुढे पण आमच्याकडनं जेवढं होणार सामाजिक कार्य आम्ही मंडळ करत राहणार. कोरोना काळामध्ये जेव्हा आपण लोकांचे खूप हाल होत होते, तेव्हा आम्ही प्रत्येकाने सर्व आपले व्यापारी वर्ग आहेत, कार्यकर्ते यांनी कॉन्ट्रिब्युशन काढून प्रत्येकाच्या घरात म्हणजे ज्यांची खरोखर खाण्याची परिस्थिती होती, त्यांच्याकडे आम्ही म्हणजे जेवणाची पॅकेट म्हणजे तांदूळ, डाळी, तेल असे म्हणजे पॅकेट भरून 5-5 जे जिन्नस आहेत, ते प्रत्येकाच्या घरी जवळ नाही नाही म्हटलं तर 1000-1500 पॅकेटचं वाटप तेव्हा आम्ही केलेलं होतं. त्यानंतर जे आपले रस्त्यावर कुत्रे होते,
आणि सर्व दुकानं वगैरे बंद होती. तर त्यांना आम्ही रात्रीचे गणपतीच्या काळामध्ये आणि गणपती गेल्यानंतर अगोदर अगोदर सॉरी गणपतीच्या आधी तर म्हणजे रात्री आम्ही इथे जेवण बनवलं. किचनवाले आहेत आपलं चिकन कोंबड्यांची दुकानं आहेत त्यांच्याकडून पाया वगैरे घेऊन संपूर्ण आणि त्यांचे पण दुकान धंदे चालायचे नाही. मग ते कमी दरामध्ये आम्हाला द्यायचे. मग रात्रीचं आम्ही 10 किलो तांदूळ आणून त्याच्यामध्ये संपूर्ण चिकन वगैरे टाकून ते संपूर्ण आपली मुलं जी आहेत कार्यकर्ती जी आता जी यंग पिढी तुम्ही बोलताय ते बाईक काढायचे डबे घ्यायचे प्रत्येक म्हणजे इथून सुरुवात मंगतरामपासून ते भांडूप पोलीसपासून ते परत रिटर्न मंगतराम म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे भटके कुत्रे मांजरी वगैरे असतील त्यांना अन्नदान केलेलं आहे. त्या कोरोना काळात मंडळाने सर्वात मोठं सामाजिक काम जे केलं असेल की तेव्हा भाजीपाला मिळत नव्हता. बाहेर रस्त्यावर मिळायचं नाही. तर मंडळाने ना नफा ना तोटा या तत्वावर भाजीपाला विक्री, कांदे, बटाटे, लसूण असा उपक्रम राबवला होता. त्याचा विभागातील बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. त्यामध्ये मुळात म्हणजे हे सर्व राबवण्यामध्ये आमचे व्यापारी वर्ग आम्हाला खूप मदत करायचे. जसे अरविंदजी सत्रा होते आमच्यासोबत. कीर्तिबाई शहा आहेत आमच्याबरोबर. आम्ही ज्यांना ज्यांना हाक दिले, कल्पना ग्रँड स्टोअरचे मालक आहेत. आम्ही ज्यांना ज्यांना हाक मारली त्यांनी आमच्या हाकेला ओ दिला आणि हे सामाजिक कार्य आमच्याकडनं करून घेतलं. तर काका गणपतीचे 10 दिवस आपल्या मंडळाला कोणी सेलिब्रिटी किंवा राजकारणी यांनी अशी व्हिजिट केली असेल तो तुम्हाला किस्सा आठवत असेल असा? असे किस्से प्रचंड आहेत आणि भरपूर आहेत. आमची सुरुवात उद्धवसाहेब ठाकरे. आम्ही ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन पण त्यांच्याच हस्ते केलं होतं. त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरे, आदेशजी बांदेकर, नारायणजी राणे, त्याच्यानंतर दिगंबर नाईक, रवींद्र चव्हाण हे मिनिस्टर आणि भांडूपचे सुपुत्र आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आणि मनोज कोटक, सरदार तारासिंग, किरीटजी सोमय्या, मनोरमाताई आणि आता अशोक पाटील आमदार, त्याच्यानंतर संजयभाई पाटील, असे बरेचसे लोक आहेत. ते सगळे नगरसेवक. नगरसेवक तर आमच्याकडे हातभेटीचा नारळ सुद्धा द्यायला येतात की आम्हाला पुढचं परत नगरसेवक पद मिळावं, आम्हाला परत आमदार बनावं. असे आमच्याकडे बरेचसे किस्से आहेत. कलाकारांमध्ये बोलायला गेलात तर दादूश जे आज आगरी कोळी गीतात जे फेमस आहेत ते आले होते. आणि सहकार्य इकडच्या तुम्ही राजकारण सांगाल तर आमच्या मंडळामध्ये जेवढे पण भांडूपचे ज्येष्ठ नेते आहेत, आमदार खासदार आहेत, नगरसेवक आहेत विभागाचे, आज कौशिकजी पाटील आहेत, जागृतीजी पाटील आहेत, त्यांचंही आमच्या मंडळाला सहकार्य असतं. बाकी यांची नावं तर सगळ्यांनी घेतलेलीच आहेत. असे बरेच जण आहेत. आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सुद्धा भेट देतात मंडळाला. असे बरेच किस्से आहेत. विनोदी अभिनेता विजय पाटकर सुद्धा आले होते. कलाकार, राजकारणी, नेते मंडळी हे 11 दिवसामध्ये आमच्याकडे येत जात असतात. त्यांच्या भेटीगाठी चालू असतात. प्रत्येकांचं आम्हाला एक मौल्यवान असं सहकार्य असतं मंडळाला. त्यांचे सुद्धा आम्ही नेहमी आभार मानत असतो मंडळाचे. यंदाची जी आपल्या नवसाला पावणारा भांडूपच्या राजाची मूर्ती आहे तो मूर्तिकार कोण आहे यंदाच्या वर्षी? आमचे मूर्तिकार आहेत निळकंठ राजम म्हणून घाटकोपरले आहेत. त्यांच्याकडून ही मूर्ती साकारली जाते. जवळजवळ आम्ही आता हे आमचं त्यांच्याकडे 10वं की 11वं वर्ष आहे. याच्या अगोदर आम्ही बाबी बांदेकरांकडून मूर्ती आणायचो. तेही चेंबूरलाच असायची. त्याच्या आधी आम्ही आणायचो पोयरेकर, जे 7 रस्त्याला त्यांचा कारखाना होता. 1 वर्ष आम्ही लालबागवरून घेतलेलं आहे रमेश रावलेंकडून. त्याच्या आधी आमच्याकडे सुरुवातीला म्हणजे जनार्दन घाडीगावकर, म्हणजे नितीन घाडीगावकर जे निनाद घाडीगावकरांचे आजोबा नितीनचे वडील, हे आम्हाला असं एक चित्र द्यायचे की जा आणि जंजीरकर ह्यांच्याकडनं त्यावेळेला मातीची मूर्ती आमची असायची, साडू मातीची मूर्ती असायची. पण कालांतराने मग ती साडूची माती जरा खूप जपायला लागायची. त्याच्यानंतर पीओपी आले. असे हे आमचे सगळे मूर्तिकार. तर मूर्तिकार निवडताना एका मंडळाने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की त्यांनी असं मूर्तिकार निवडला पाहिजे असा? मूर्ती ही खरं म्हणजे सुंदर आणि सुशोभित असली पाहिजे. म्हणजे अशी मूर्तीचा चेहरा पाहिला की मन प्रसन्न झालं पाहिजे. मूर्त्या सगळेच आणतात
आणि सगळेच घडवतात मूर्त्या. मी असं कोणाला नाव नाही ठेवणार. पण असं आम्हाला वाटतं, की मूर्ती घडवणारा हा मूर्तिकार चांगलाच चेहरा, सुंदर चेहरा द्यायला पाहिजे आणि मूर्तीची आखणी आणि मूर्तीची रचना ही व्यवस्थित असली पाहिजे. तर यंदाच्या मूर्तीमध्ये असं काय खास आकर्षण आहे, की जेवढे पण भाविक येतील त्यांना ती मूर्ती एकदम अशी प्रसन्न वाटेल किंवा काय थीम असेल त्या मूर्तीची? आम्ही जी मूर्तीची आम्ही थीम ठेवलेली आहे, गरुडावरती बैसोनी माझा कैवारी आला. आमची मूर्ती ही गरुडावरती विराजमान झालेली आहे आणि मूर्ती 6 हाताची मूर्ती आहे. आम्ही त्याच्यामध्ये सरस्वतीचा, लक्ष्मीचा वास दिलेला आहे आणि शंखचक्र गदाधारी असा आम्ही विष्णू अवतारी हा गणपती आम्ही यावर्षी साकारलेला आहे, भांडूपचा राजा. तर मूर्ती जेव्हा पहिल्यांदा तयार होते, म्हणजे आता एवढी वर्ष तुम्ही मंडळ स्थापन केलं आणि तेव्हा तुम्ही मूर्ती देताय मूर्तिकारांकडे. जेव्हा मूर्ती तयार होते, तेव्हा तुमचं फर्स्ट एक्सप्रेशन काय असतं त्या मूर्तीला बघून? मूर्तीची जी पहिली बैठक असते ना, ही महत्त्वाची असते. ज्यावेळेला आम्ही मूर्ती रचतो, तर म्हणजे कारखान्यामध्ये मी स्वतः काम करायला असतो मूर्तिकारकडे. त्याच्यामुळे आम्हाला ह्या ज्या जुन्या लोकांनी जे दिले ना शिकवण, ते त्यांच्याकडनं आम्ही हा घेतलेला वसा आहे आणि त्याच्यानुसार आज मी मूर्तिकाराबरोबर गेली 15 दिवस मी काम करतोय. मूर्तीची एक रचना जी असते, ती त्या पद्धतीने गणपती आपला कसा झाला पाहिजे, त्या पद्धतीने आपण त्या मूर्तीकडे बघतो. तर काका, आपली जी भांडूपचा राजा ह्या गणपतीची जी मूर्ती आहे, ती तुम्हाला पहिल्या वर्षापासून ते 69 वर्षापर्यंत विनामूल्यच होती, का त्यामागे काही तुमचा असा किस्सा आहे? ना सुरुवातीला जिथे गणपती बाप्पा विराजमान व्हायचे, सोडावाला शेठची वाडी कासार कंपाऊंड. हे कासार बंधूंतर्फेच आम्हाला जवळ-जवळ 25 वर्ष त्यांनी गणपती आम्हाला विनामूल्य त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मनोज कोटक परिवार यांनी आम्हाला गणपती आत्तापर्यंत विनामूल्य दिलेला आहे. तर आपल्या मंडळाला शासनातर्फे काही अशी मदत होते का, की ते तुम्हाला थोडं विसर्जनाच्या दिवशी किंवा आगमनाच्या दिवशी जे पण गरज लागते, ते तुम्हाला मदत पुरवतात? तर असं काही तुम्ही सांगू शकाल? मंडळातील मंडळाचे आमचे जेवढे सभासद आहेत त्यांच्या सकट रहिवासी, वर्गणीदार, देणगीदार, त्याचप्रमाणे आज आमच्या आजूबाजूला पण जेवढे मंडळ आहेत, आमचे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत, आमचा मित्रपरिवार त्यांच्याबरोबर पण आहे. त्याचप्रमाणे भांडूप पोलीस ठाणे, वाहतूक विभाग भांडूप, मुंबई महानगरपालिका एस वॉर्ड, अग्निशमन दल व महावितरण भांडूप यांचेही सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभतं. तर काका, तुमच्या मंडळाची अशी कोणती परंपरा आहे, जी की तुम्हाला इतर मंडळांपेक्षा थोडी वेगळी करते? आमच्या मंडळाचं जर घ्यायचं झालं, तर आम्ही जी मोदक संकल्पना आहे, ते कोणतंही मंडळ करत नाही सध्या. आणि मोदक संकल्पना आमची जी एक आम्ही ठराविक वार ठरवतो आणि त्याची संपूर्ण ज्या विभागातल्या महिला असतात, त्या आपल्या घरातून मोदक बनवून घेऊन येतात. त्या आम्ही देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतो. अर्पण केल्यानंतर ते ज्यांचे जे ताट असतं त्याच्यात मग सर्व प्रसाद त्यांना त्याच्यातला दिला जातो आणि मंडळातर्फे काही ना काही छोटीशी भेटवस्तू त्याच्याबरोबर दिली जाते. आणि हा जो कार्यक्रम मोदक संकल्पनेचा झाल्यानंतर, नैवेद्य झाल्यानंतर ज्या महिला भगिनी उपस्थित असतात, त्यांची फक्त महिलांसाठी एक विशेष महाआरती होते. त्यामध्ये फक्त महिलाच आरती करतात. आम्ही कोणी त्यामध्ये सहभागी नसतो. हे एक विशेष म्हणजे खास अट्रॅक्शन आहे भांडूपच्या राजाचं, मोदक संकल्पना आणि महिलांची महाआरती. अच्छा. तर यावर्षीचा जो आगमन सोहळा आहे किंवा जो विसर्जन मिरवणूक आहे, तर ती तुम्ही नवीन पिढीला एक सोपवली आहे. तर त्यामागे तुम्ही काय सांगाल त्यांच्या? हे आम्ही सांगणारच आहे. म्हणजे वर्षानुवर्षे आम्ही तेच करत आलो आहे. आम्ही आज गेली 2 वर्ष आम्ही युवा पिढीकडे मंडळाचा कारभार सोपवलेला आहे. छान पद्धतीने त्यांचंही अजूनपर्यंत ते करत आले आहेत. तर माझं असं मत आहे किंवा आमचं सगळ्यांचं असं मत असेल, की तुम्ही हे सगळं त्यालाच विचारा. त्यांनाच विचारा आणि ते इथे आहेत तेच तुम्हाला सांगतील. धन्यवाद. तर आत्ता आपल्यासोबत जोडलेत भांडूपचा राजा या मंडळाचे युवा कार्यकर्ते. तर त्यांच्याशी पण आपण थोडाफार संवाद करूया. तर दादा, या वर्षीचं जे आगमनाचं नियोजन असणार आहे, ते तुम्ही कसं पार पाडणार आहात? नमस्कार, जय गणेश. मी निनाद घाडीगावकर, अध्यक्ष भांडूपचा राजा. या वर्षीचं आगमन एक वेगळ्या स्वरूपात असणार आहे. त्याची एक झलक द्यावी म्हणजे एकतर हा गणेशोत्सव प्लस दहीहंडी उत्सव हे जोडून हा उत्सव आम्ही साजरा करायचा ठरवलाय. ह्यात
भांडूपचे कमीत कमी 4 ते 5 गोविंदा पथक, महिला व पुरुष हे सहभागी होऊन राजाला मानाची वंदना देणार आहे. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आणि युद्ध कौशल्य हे लोकांपर्यंत पोहोचावं या प्रयत्नासाठी आम्ही सगळेच मेहनत करून कोल्हापूरच्या एका ग्रुपला बोलवलं आहे. तिसरी गोष्ट ही की जे इलेक्ट्रिक पायरो असतात त्याचा अख्खा शो असणार आहे माइन्सचा, जेणेकरून की आजकालची जी क्रॅकर्स जे फटाके असतात ते एक नवीन नवीन स्वरूपात लोकांना दिसण्यात येईल. आणि चौथं म्हणजे ही स ही प्रजा, राजाची प्रजा. तर हे सगळं अनुभवण्यासाठी मी हे नाही बोलणार की तुम्ही बघण्यासाठी या. यावर्षी राजाचं आगमन अनुभव करण्यासाठी नक्की या. तर आपल्या भांडूपच्या राजाची आगमनाची डेट काय असणार आहे यावर्षी, जर भाविकांना यायचं झालं तर? भांडूपचा राजा आपला 30 ऑगस्टला येतोय. मूर्तिकार राजम घाटकोपर इकडून चालू होणार आहे आणि भांडूपमध्ये सह्याद्री नगर ते मंगतराम पेट्रोल पंप इकडे ही मिरवणूक असणार आहे. आगमनाची डेट जी आहे ती 30 ऑगस्ट ठेवण्याचं असं काही रिझन आहे? बिलकुल, कारण जसं आमच्या ज्येष्ठांनी सांगितलं की डेकोरेशन म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की खूप सारे मंडळात डेकोरेशन हे आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर झालेलं आहे. पण आजही भांडूपच्या राजाचं डेकोरेशन हे आमचे कार्यकर्तेच करतात. तर तेवढा वेग का कारण सगळेच जॉबवर जाणार आहेत आणि पण सगळ्यांमध्ये एक कलाकार आहे आपल्याला, जो या उत्सव कालावधीमध्ये सगळ्यांचं निघून येतो बाहेर. तर आम्हीच कार्यकर्ते मिळून जसं होईल तसं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच ही तारीख आम्हाला खूप लवकर आणावी लागते गणपती बाप्पाला, कारण डेकोरेशनचं मग तसं नियोजन केलं जातं. यावर्षीचं जे थीम असणार आहे गणपतीचं, डेकोरेशनची मागची थीम ती कशी असणार आहे? सो जसं सांगितलं की विष्णुरूपी अवतारात आपला राजा येणार आहे, तर त्याची थीम आणि त्याचं डेकोरेशन पण त्याच बेसवर असणार आहे. पण अजून जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मंडपात येऊन बाप्पाचे दर्शन घ्यावं लागणार आहे. आता तुमच्या मंडळाला टोटल 69 वर्ष ह्या वर्षी पूर्ण होईल. पुढच्या वर्षी ते 70 वर्ष गाठणार आहे. तर त्या पुढच्या 70व्या वर्षाचं नियोजन तुम्ही आतापासूनच सुरू केलंय की नाही? बिलकुल, कारण 70 वर्ष जसं भांडूपच्या राजाचा इतिहास आहे की 50 वर्ष आणि 60 वर्ष हे खूप जोरात म्हणजे प्रत्येकाला नैन्य रूप म्हणजे काय बोलतात की नैन्यरम्य सुख देणारं होतं. तर आमची 2 गोष्टींवर जास्त जोर असणार आहे 70 वर्षे, ती आहे भक्ती आणि परंपरा. यांना घेऊनच आम्ही 70 वर्षाचं नियोजन करत आहात आणि ह्याच्यात काय काय केलं आहे आतापासूनच, एका वर्षाच्या आधीपासूनच आमच्या तयारी चालू झालेल्या आहेत. ते नक्की आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये जेव्हा तुम्ही याल 70 वर्षात तेव्हा आम्ही रिव्हील करूच. तर आता आपल्या सगळ्यात महत्वाचा एक टॉपिक म्हणजे रॅपिड फायर राऊंड. त्या राऊंडला आता आपण सुरुवात करणार आहोत. तर एक आपण एकाएकांना विचारून त्या राऊंडचं आपण उत्तर जाणून घेऊया. तर दादा, सर्वप्रथम मोदक की पुरणपोळी? नक्कीच सगळ्यांना आवडतं, बाप्पालाही आवडतं मोदक. ढोल ताशा की लेझिम? ढोल ताशा. पारंपरिक सजावट की हटके थीम? पारंपरिक सजावट. बाप्पाची मूर्ती की बाप्पाचा दरबार? दोन्ही. शांत दर्शन की डीजे वाला माहोल? खूप अवघड प्रश्न आहे, पण मोस्टली शांत दर्शन. 1 दिवसाचा उत्सव की 10 दिवसांचा उत्सव? 10 दिवसांचा उत्सव. कार्यकर्ता की भक्त? पडद्यामागचं काम की स्टेजवरचं काम? पडद्यामागचं काम. बाप्पासाठी रात्री जागरण की पहाटेची आरती? पहाटेची आरती. सर्वात आवडती गोष्ट, आरती की विसर्जन मिरवणूक? आरती. बाप्पाकडून एकच गोष्ट मागायची असेल तर ती काय मागाल? नेहमी तुझी माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी करून घे. भांडूपच्या राजाची एक खासियत जी इतर मंडळांपेक्षा वेगळी आहे? भांडूपच्या राजाचं नाव नवसाला पावणारा भांडूपचा राजा. तुमच्या मंडळातला सर्वात मजेशीर कार्यकर्ता कोण? मजेशीर कार्यकर्ता आमचे एकच आहेत, महागुरु परशुराम गायकर. सगळ्यात जास्त काम कोण करतो, वरिष्ठ की तरुण कार्यकर्ता? दोन्ही.
गणपती उत्सवात सर्वात मोठं आव्हान काय? शिस्त. एक दिवसासाठी तुम्हाला बाप्पाचा कार्यकर्ता बनायचं की बाप्पाचा भक्त बनायचं? कार्यकर्ता. नवसाला पावणारा भांडूपचा राजा याला एका शब्दात काय म्हणाल? लेगेसी. 3 पिढ्यांनी चालवली आलेली ही लेगेसी. तर हा रॅपिड फायर राऊंड आता इथेच समाप्त होत आहे. धन्यवाद. आणि खास करून आम्ही धन्यवाद देऊ की भक्त गणरायाचे या युट्यूब चॅनलचं मी खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आमचं सहकारी मंडळ, युवक मित्र मंडळ यांचं या मंडळाला मोठं मोलाचं योगदान असतं. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. धन्यवाद तुम्ही हा पॉडकास्ट एंड पर्यंत बघितल्याबद्दल. आणि जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भक्त गणरायाचे. तर धन्यवाद. धन्यवाद.